भाजपा आमदार संजय केनेकर माझ्यासोबत आहेत. संजय शिरसाट यांनी युतीवरून भाजपावर गंभीर आरोप केलेत. युती लेट होण्यासाठी भाजपच जबाबदार असल्याचं त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय. काय सांगाल, युतीमध्ये जी उशीर होतोय किंवा घोषित होत नाही यासाठी भाजप वेळोवेळी भूमिका बदलतंय असं त्यांचं स्पष्ट मत आहे. भारतीय जनता पार्टी पहिल्यापासून युती धर्म निभावण्याचं काम करते. निश्चितपणे भारतीय जनता पार्टीवर आरोप लागण्याचं कोणत्याच प्रकारचं काम त्यांचं नाही आहे. शेवटी भारतीय जनता पार्टीने 8 ते 10 वेळेस बैठका घेतल्या. त्यांनी सातत्याने, त्यांच्या सर्व नेत्यांनी सातत्याने प्रस्ताव बदलले, जागा बदलण्याच्या भूमिका घेतल्या आणि त्यामुळे हा अवधी लागलेला आहे. भारतीय जनता पार्टीच्या मनात युती करणे आहे. आजही त्यांची वाट पाहतोय. काल रात्री दोन्ही पक्षांच्या कोर टीममध्ये जागा निश्चितीवर एकमत झालं. सर्व प्रस्ताव बनला आणि त्या प्रस्तावाची प्रत आणि बैठकीतला अहवाल आम्ही त्यांना आज द्यायला गेलो होतो. एकीकडे आम्ही त्यांच्याशी चर्चा करत होतो त्या अहवालावर, दुसरीकडे त्या आधीच 2 घंटे आधी जंजाळांनी प्रेसची वार्ता केली आणि एकीकडे शिरसाटजी युतीबद्दल बोलतात, जंजाळजी युती विरुद्ध बोलतात. आता तुम्ही बघून घ्या, हा समन्वयाचा अभाव आणि प्रत्येक नेत्यामधील त्यांच्या नेत्यामधला समन्वयाचा अभाव युती धर्मामध्ये खोड घालत असताना दिसतो आणि निश्चितच यामुळेच वेळ लागलेला आहे. प्रत्येक नेत्यांनी आपल्या सातत्यानं भूमिका बदललेल्या आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीवर कोणता आरोप लावणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यांनी असंही म्हटलंय, 22 आणि 27 वार्डामध्ये वेळेवर तुम्ही काल आजच्या प्रस्तावामध्ये काहीतरी बदल केला आणि तो त्यांना मान्य नाही. तो दुरुस्त करण्यासाठी त्यांनी तुम्हाला सांगितलं, मात्र तुम्ही अजून त्यांना उत्तरच दिलं नाही. काल रात्री जे प्रस्ताव ठरला होता त्याच पद्धतीने तो प्रस्ताव तयार करण्यात आला, जागा निश्चिताचा, आणि त्यांच्याकडे तो दिला आणि ते म्हणले की प्रदीप जायस्वालांनी प्रभाग 8 क्रमांकमधली जागा परत बदलण्याची सांगितलं होतं. त्यांना सांगितलं होतं की ती जागा आता आपण एकदा प्रस्तावामध्ये घेतली, जागा निश्चितीमध्ये घेतली, टाईप झाली, त्याच्यानंतर ती कशी बदलणार. तर म्हणजे ठीक आहे, आपण बदलून घेऊ, आम्ही नेत्यांना दाखवून देतो आमच्या, आणि वरती बोलतो आणि लगेच युतीची घोषणा करतो. तोच निरोप घेऊन मी आमचे प्रभारी अतुलजी सावे यांच्याकडे आलो की निश्चितपणे ते लवकरच युतीची घोषणा करत आहे. परंतु काय माहीत नाही, त्यांच्या जिल्हा प्रमुखाने त्यांच्या घरावर मोर्चा नेला आणि त्यांची भाषा बदलली. मला ह्याच्यात असं वाटतं की हा मोर्चा शिरसाटांवर होता, तो काही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात नव्हता. त्यांच्या घरातील नेत्यांचे आपसमधले वाद असतील, ते त्याबद्दल आम्हाला काही म्हणणं नाही आहे. परंतु उगाच नाहक भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याचं काम करू नये. निश्चितपणे भारतीय जनता पार्टी तुमची आतापर्यंत युतीची वाट बघते. ते असं म्हणतायत की आम्हाला युतीच करायची आहे. आम्ही वेळोवेळी 2 पावलं मागे आलो, पण भाजप पावलं मागे यायला तयार नाही. भाजपाची मागणी वेगवेगळीच प्रत्येक वेळेस होतीये. त्यांच्या घरातल्याच नेत्यांमधल्या भूमिकेमध्ये ते एकमेकांचे पावलं मागे पुढे करू लागले. भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांमध्ये पूर्ण समन्वय आहे आणि त्यामुळे त्यांचेच कार्यकर्ते पदाधिकारी नियंत्रणात नसल्यामुळे त्यांना 2 पावलं त्यांच्याच कार्यकर्त्यामुळे मागं जावं लागतं, पुढे यावं लागतं. कारण त्यांच्याकडचे नेत्यामध्ये कारभारी कोण आहे हेच अजून लक्षात आलं नाही. केनेकर साहेब, आत्ता स्टेटस काय युतीचं? युती झालीये, नाही झालीये? युती खऱ्या अर्थाने युती होण्याच्या भूमिकेत आज आम्ही वाट पाहत बसलेलो आहे आणि युती व्हावी ही भूमिका भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश स्तरावरून तर संभाजीनगरच्या स्तरावरपर्यंत ही पूर्णपणे भावना युतीची आहे. केनेकर साहेब, मला आता उत्तर नको, एक खुलासा हवा आहे. ते बोलत्या वेळेस असंही म्हणालेत की संध्याकाळी जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव घेऊन गेलात त्यावेळेस तुम्हाला त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही जे बदल आता सांगतायत किंवा जो प्रस्ताव दिलाय, या प्रस्तावाला तुम्ही छेडछाड केली आहे, याचा अर्थ तुम्हाला युतीच करायची नाही असं मला आता वाटू लागलंय. ते सगळ्या शिवसैनिकांना तिथं असताना ते बोलले की भाजपला मी सुद्धा सांगितलंय की त्यांना युतीच करायची नाहीये. मी स्पष्ट त्यांना ते बोललोय. आता याबाबत बोलणं झालं तर माननीय
शिरसाट साहेबांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यात कसल्याच प्रकारचं तथ्य नाही आहे. आम्ही जो प्रस्ताव घेऊन गेलो त्या प्रस्तावाआधी जंजाळ हे युतीच्या विरोधात बोलत होते. आपल्या वार्तालाप तुम्हाला माहीतच आहे, मीडियाशी बोलत होते आणि त्यामुळे त्यांच्यातल्या नेत्यांमध्ये समन्वय नाही आहे आणि तो वाद आणि तो तणाव खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीवर टाकू नये. प्रत्येक बैठकीत तुम्ही आग्राची भूमिका घेतली प्रत्येक जागेवरून, हे सत्य आहे? हे बघा, जिथे भारतीय जनता पार्टीचे प्राबल्याचे वार्ड आहे, प्रबळ उमेदवार आहे, अशा उमेदवारांकरता आणि प्राबल्याच्या वार्डाकरता भूमिका घेणं गरजेचं आहे. तेही त्याच पद्धतीनं भूमिका घेत होते. समंजसपणे काल रात्री या जागेंवर निश्चिती झालेली आहे. युतीचे आता ते म्हणतात की मी त्यांची वाट बघतोय शेवटच्या प्रस्तावासाठी, आणि तुम्ही म्हणताय की मी त्यांची वाट बघतोय. नक्की कोण कोणाची वाट बघणार आहे आणि युती होणार आहे का? हे बघा, आम्ही तिथून त्यावेळेसच निघालो, नाहीतर आम्ही तिथंच बसलेलो असतो ना. आम्ही तिथूनच त्यावेळेसच निघालो. ते म्हणे आम्ही लवकरच तुम्हाला कळवू, आम्ही युतीची घोषणा केव्हा करायची, आणि त्यावेळेसच निघालो आम्ही. मग तर हे भाजप आमदार संजय केनेकर होते. संजय शिरसाटे यांनी जे आरोप युती संदर्भात भाजपावर केले त्या संदर्भात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली. आमच्या नेत्यांमध्ये समन्वय आहे, काही पक्षांच्या नेत्यामध्ये जर समन्वय नसेल तर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, असं त्यांचं स्पष्ट मत आहे. अविनाश कानडे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.